आनंदी मालिकेमध्ये नेमकं युगंधर वटपौर्णिमेची पूजा का करायला गेला असेल बरं? असं आनंदी बरोबर काय घडलं असेल की ती वटपौर्णिमा करू शकणार नाही? इकडे आता पृथ्वीला आनंदीचं सत्य कळालेलं आहे. आनंदी आंधळी आहे हे पृथ्वीला कळाल्यानंतर त्याला खूपच वाईट वाटतं. आता इकडे छान तयार झालेली आनंदी वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी आनंदी असते, पण या शिल्पाला ते पाहतच नाही. आता विद्याधरने मात्र जबरदस्त प्लॅनिंग केलेलं आहे या आनंदीला त्रास देण्याचं, कारण त्याने आता किचन मध्येच गडबड घोटाळा करून ठेवलेला आहे. त्याचमुळे आता आनंदी वटपौर्णिमा करू शकते की नाही तेच आपण पाहणार आहोत. इकडे आता युगंधरने आनंदीला वटपौर्णिमा साजरी करायची नाही, कारण मी तुला बायको मानत नाही असं सुरुवातीला सांगितलेलं असतं. पण आता आनंदीच्या भावना बघून आणि तिची इच्छा पाहून तिला वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी परवानगी दिलेली असते आणि त्याचमुळे आनंदी खूपच खुश असते. आता आनंदी एवढी खुश झालेली असते की ती किचनमध्ये येते आणि तेथीलच एका नोकरानीला सांगत असते, तुम्हाला काही माहीत आहे का, मालक साहेबांनी मला वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यावेळेला ते नोकर सुद्धा ऐकून खूपच खुश होतात. हो का आनंदीताई, तुम्हाला परवानगी दिली आहे? त्यावेळेला तर आनंदी म्हणते, हो, आता तर माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं आहे. आता मी वटपौर्णिमा अगदी आनंदाने साजरी करणार आहे, पण तुम्ही मला थोडी मदत कराल का? त्यावेळेला तर नोकर ताई असतात त्या सुद्धा म्हणत असतात, हो मी तुम्हाला मदत करते ना. त्यावेळेला आनंदी म्हणत असते की तुम्ही फक्त मला साडी नेसण्यासाठी आणि आंबाडा घालण्यासाठी मदत करा. आता इकडे आनंदी तयार होण्यासाठी शेवंताला सोबत घेऊन गेलेली असते आणि इकडे शिल्पा शेवंता करून जोर जोराने हाका मारत असते. आता ह्या हाका ऐकून रामू काका धावत येतात आणि म्हणतात, मालकीन साहेब काही काम आहे का? त्यावेळेला शिल्पाताई म्हणत असतात, तुझं नाव काही शेवंत आहे का? तू का आला आहेस बरं धावत? त्यावेळेला ते म्हणत असतात, शेवंता आनंदीताईंना मदत करण्यासाठी गेली आहे. त्यावेळेला शिल्पाताई म्हणत असतात, आनंदीला मदत? कसली मदत बरं? त्यावेळेला ते म्हणत असतात, आनंदीताई वटपौर्णिमा साजरी करणार आहेत ना, म्हणून छान तयार होण्यासाठी गेल्या आहेत आणि युगंधर मालक साहेबांनी त्यांना वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यावेळेला आता हे ऐकून शिल्पाला धक्काच बसतो. आता इथे ते रामू काकांवर शिल्पाताई खूपच चिडलेले असतात. म्हणत असतात, तुला एवढी माहिती मी विचारल्या का रे? जा इथून पहिल्यांदा बरं. त्यानंतर ते रामू काका तेथून निघूनच जातात. आता इथे शिल्पा एवढी चिडलेली असते की आनंदी करून जोराने हाका मारायला सुरू करतात. आता आनंदी सुद्धा घाबरूनच हो मी आले असं म्हणते आणि पटकन येते. आता आनंदी एवढी छान तयार झालेली असते, छान साडी नेसलेली असते, गजरा माळलेला असतो, नथ घातलेली असते, खूपच सुंदर आनंदी दिसत असते. आता आनंदीला एवढं नटलेलं पाहून शिल्पाची चांगलीच आगभाग झालेली असते. ती म्हणत असते, अरे वा मॅडम, कुठे झालेत बरं एवढं नटून? गजरा घातलाय, साडी नेसले, कुठे फिरायला निघालात का? आता आनंदी म्हणत असते, ताई मी वडाची पूजा करण्यासाठी निघाली आहे. त्यावेळेला आता शिल्पा एवढी चिडते आणि म्हणत असते, घरात एवढे प्रॉब्लेम सुरू आहेत आणि तुला वडाची पूजा करायची आहे? काय स्वतःला एवढी शानी समजतेस का ग? अजिबात शान व्हायचं नाही हा. आणि घरातली कामं कोण करणार आहे? किचनमध्ये स्वयंपाक करायचा आहे, भांडी धुवायची आहेत, सगळं काम कोण करील बरं? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, वडाची पूजा मी अगदी थोड्या वेळातच करून येते आणि घरातील सगळं काम अगदी व्यवस्थित करते. आता शिल्पाचा विरोध पाहून आनंदी म्हणत असते, ताई मला मालक साहेबांनीच परवानगी दिली आहे म्हणून मी वडाची पूजा करण्यासाठी निघाली आहे. त्यावेळेला शिल्पा चिडते आणि म्हणते, जास्त पुढे बोलायचं नाही, पहिल्यांदा स्वयंपाकघरातलं काम सगळं आवरायचं आणि कुठे जायचंय तिकडे जायचं. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, अहो ताई मुहूर्त आहे वडाचा पूजण्याचा, 10च्या अगोदरचा आहे म्हणूनच मी निघाली आहे. त्यावेळेला शिल्पा म्हणते, बस अजिबात पुढे बोलायचं नाही, पहिल्यांदा घरातील सगळं स्वयंपाक वगैरे आवरायचा आणि मग कुठे जायचंय तिकडे जायचं, जास्त नाटक करायचं नाही. आणि तू काय माझा शब्द ऐकणार नाहीस का? आता माझ्या शब्दाला किंमत राहिली नाही का आता? त्यानंतर आनंदी म्हणत असते, नाही ताई तसं काही नाही, मी जाते असं म्हणून आनंदी आता स्वयंपाकघरामध्ये निघून जाते. इकडे आता धनश्री तिच्या रूममध्ये झोपलेली असते. तिला खूप जास्त ताप आलेला असतो आणि हा विद्याधर दारू पिऊन तिथे आलेला असतो आणि नुसता धिंगाणा घालत असतो. आता विद्याधर स्वतः चिडून दारूच्या नशेमध्येच बडबडत असतो. तो म्हणत असतो, साला एका रिपोर्टमुळे माझी सगळी इज्जत निघून गेली आणि
सगळा तमाशाच बनला आहे माझा. आता धनश्री उठण्याचा प्रयत्न करत असते पण तिला खूप जास्त ताप आलेला असतो, त्यामुळे तिला उठताच येत नसतं. आता एवढ्यातच सुनीता ताई तेथे येतात आणि धनश्री ताई, मी तुमच्यासाठी नारळ पाणी आणलं आहे असं त्या म्हणत येतात. आता हे विद्याधर पाहतो. इकडे आता धनश्री उठून बसलेली असते, तिला खूपच विकनेस आलेला असतो. आता सुनीता धनश्रीला नारळ पाणी देणार, एवढ्यातच विद्याधर ते नारळ पाणी घेऊन सुनीता जवळच जातो आणि तिला म्हणत असतो, काय धनश्रीसाठी आणलं आहेस हे नारळ पाणी? त्यावेळेला सुनीता घाबरूनच म्हणत असते, हो धनश्री ताईंना खूपच अशक्तपणा आला आहे. त्यावेळेला आता विद्याधर काय करतो, धनश्री जवळ जातो आणि तिथे खाली बसून म्हणतो, काय गे, सगळ्या बायका वटपौर्णिमा करत आहेत आणि वटपौर्णिमेचा उपवास सुद्धा आपल्या नवऱ्यासाठी करत आहेत, मग तू नाही का करणार? आता इथे धनश्री म्हणत असते, अहो मला खूप जास्त ताप आला आहे आणि अशक्तपणा सुद्धा आहे, म्हणून मी उपवास आज धरणार नाही. आता विद्याधर म्हणत असतो, काय ग, लगेच तुला मस्ती आली का? मी बाप होणार नाही म्हटल्यानंतर तू लगेच माझ्यासाठी उपवास करायचं सोडून सुद्धा दिलंस आणि माझ्यावरचं तुझं प्रेम कमी झालं? त्याला धनश्री म्हणते, नाही हो, तसं काही सुद्धा नाही आहे, माझं तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे. आता विद्याधर काय करतो, धनश्रीच्या गालाला दाबूनच धरतो आणि म्हणत असतो, काय ग ये धने, जास्त नाटकं करतेस का? आता तर मी काय करीन तुला माहीत सुद्धा पडणार नाही, आता तर मी तुझ्या हातालाच लागणार नाही बघ. आता विद्याधर स्वतःच्या नादामध्ये आनंदी आनंदगडे करणार आहे सगळं मी असं म्हणत असतो. त्यातच तो पुन्हा धनश्रीजवळ खाली नशेतच पडतो. आता धनश्री त्याला हात लावूनच म्हणत असते, अहो तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका, मला गोळ्या खायच्या आहेत ना, म्हणून मी नारळ पाणी मागितलं आहे. मला या जन्मात तर काय, पुढच्या 7 जन्मात तुम्हीच नवरा म्हणून पाहिजे आहे, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे हो, असं धनश्री विद्याधरला रडूनच सांगत असते. आता हा विद्याधर धनश्रीचं बोलणं काही मनावरच घेत नसतो. आता सुनीता ताई तेवढं तिकडून म्हणत असतात, आणि उपवासाला नारळ पाणी चालतं की असं म्हणल्यानंतर विद्याधर आता सुनीता ताईंच्याकडे घाण नजरेनेच बघत असतो. आता सुनीता ताई काय करतात, एवढ्या घाबरलेल्या असतात की त्या तिथून जायलाच बघत असतात. पण विद्याधर जातो आणि पटकन त्या नारळासकट सुनीता ताईंचा हात धरतो. आता सुनीता ताई काय करतात, तो नारळ तिथेच त्यांच्या विद्याधरच्या हातात सोडतात आणि तेथून पळतच मागे जातात. आता इथे विद्याधर एवढा मूर्ख असतो की धनश्रीसाठी आणलेले नारळ पाणी स्वतःच पितो आणि म्हणतो, तो हे पाणी धनीसाठी आणलं होतं का, पण मीच पिणार आहे आता, आणि पितो आणि म्हणत असतो, हो हो खूपच गोड आहे पाणी. विद्याधर काय करतो, धनश्री जवळ जातो आणि तिला म्हणत असतो, ए धनी, तुझं माझ्यावर लई प्रेम आहे ना? मग धनश्री म्हणत असते, हो माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. त्यावेळेला आता विद्याधर म्हणत असतो, मग तू आज उपवास असा करायचास की जो कोणी सुद्धा करणार नाही. आज दिवसभर तू पाण्याचा घोट सुद्धा घ्यायचा नाहीस, बिना पाण्याचा तू आज उपवास करायचास. आता हा विद्याधर निर्लज्जपणे त्या धनश्रीला म्हणत असतो, आज तू असा उपवास करायचास माझ्यासाठी, तू मेलीस तर चालतंय पण मी जगलो पाहिजे. इकडे आता किचन मध्ये आनंदी एवढी सुंदर दिसत असते आणि चेहऱ्यावर वेगळंच हसू असतं. आता ती खूपच खुश असते. आता ती शेवंताला म्हणत असते, शेवंत ताई, आज मला काहीतरी स्वयंपाकामध्ये गोडधोड बनवायचं आहे आणि मालक साहेबांना ते जेवू घालायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा बनवायचं आहे. आता ते रामू काका म्हणत असतात, आनंदी ताई तुम्ही कशाला करताय, आम्ही करतो ना सगळे हे, तुम्ही कशाला त्रास घेताय? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही नाही काका, तसं कसं, मी करते ना आणि तुम्ही सगळे आहातच की माझ्या मदतीला. आता इथे आनंदी शेवंत आणि रामू काकाच्या मदतीने पुरणपोळी करायला लागलेली असते. आता ती रामू काकांना डाळ आणि तांदूळ मागत असते आणि ते सुद्धा आनंदी जे मागेल ते साहित्य हाताखाली देत असतात. आता इथे आनंदी अंदाजाने सगळ्या गोष्टी करत असते. आता ती कुकरमध्ये डाळ शिजायला टाकते आणि डाळीमध्ये थोडंसं मीठ, हळद हे सगळं टाकते आणि कुकरचं टोपण लावते आणि खाली गॅस सुरू करते आणि तिकडे आता ती भात करायला लागलेली असते. तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की वटपौर्णिमेला जाण्यासाठी थाळी तयार करावी लागणार आणि त्यासाठी मला सुवासिनींना देण्यासाठी वाण सुद्धा लागेल. आता आनंदी शेवंताला म्हणत असते, शेवंत ताई तुम्ही मला मदत कराल का, वटपौर्णिमेसाठी जाण्यासाठी जी थाळी लागते ती आपण दोघीजण तयार करूया. त्यावेळेला शेवंत म्हणत असते, हो हो मी करते ना तुम्हाला मदत, चला ना. आता आनंदी म्हणत असते, मी ती थाळी केली की पुन्हा मग इथे आल्यानंतर ही डाळ वगैरे तयार झाली आहे का ते बघते. आता इथे आनंदी कुकर लावून किचन मधून निघून गेलेली असते. हे पाहतो विद्याधर आणि विद्याधर तिथे येतो आणि स्वतःशीच बडबडत असतो. तो म्हणत असतो,
आज सगळ्यांनी मला उघडं पाडलं काय, मला बदनाम केलं. युगंधरने माझ्यावर हात उचलला. धनश्रीने माझे रिपोर्ट सगळ्यांना दाखवले आणि या सगळ्याच्या मुळाची ही आनंदीच आहे. या आनंदीला मी सोडणार नाही. आता तो विद्याधर खूपच क्रूरपणे प्लॅनिंग करत असतो. तो म्हणत असतो, आनंदी आज तू खूपच खुश आहेस ना, तुझ्या चेहऱ्यावर इतका आनंद आहे की तू आज खूपच सुंदर दिसत आहेस. पण तुला खरं सांगू का, तुझं हे सौंदर्यच मी टिकू देणार नाही. आज किचनमध्ये, या नव्या संसारामध्ये, या तुझ्या नवीन किचनमध्ये असं काहीतरी तुझ्यासोबत घडणार आहे की ते तू कधीच विसरू शकणार नाहीस. आता तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद काय, तुझा चेहराच नीट मी ठेवणार नाही बघ. लक्षात ठेव, तुला मी सोडणारच नाही. असं म्हणून विद्याधर कुकरचं टोपण हळूच काढतो आणि त्यातील हवा घालून काहीतरी असा जुगाड करत असतो की ते डाळीचं टोपण उडलंच पाहिजे. आता हा विद्याधर काय करतो, तिथेच कणिक मळून ठेवलेली असते, त्यातील थोडं कणिक घेतो आणि कुकरच्या शिट्टीला आणि टोपणाला जाम करून टाकतो, म्हणजे जेणेकरून हवा आतल्या आत कोंडली पाहिजे आणि ते टोपण उडालंच पाहिजे. आता ते झाल्यानंतर स्वतःशीच बडबडत असतो, आनंदी तू माझ्या नादाला लागतेस काय, मला नामर्द म्हणतेस. आता मी तुलाच उद्ध्वस्त करणार आहे बघ तू. आता निंबाळकरांच्या घरातील स्वयंपाक करणारा हा कुकर नाही, तर निंबाळकरांच्या घरामध्ये धूमधमाका म्हणजे बॉम्ब उडणार आहे या कुकरमुळे. आता हा विद्याधर एवढा आनंदीवर चिडलेला असतो की तो म्हणत असतो, आनंदी तू मला नामर्द म्हणणार का आणि तू माझी बदनामी करणार. आता घे, आता तूच कशी उद्ध्वस्त होतेस ते बघ. आता तू माझ्या इथून पुढे नादालाच लागणार नाहीस, कारण तू आता जगणारच नाहीस. कारण आता या घरामध्ये खूप मोठा धमाका होणार आणि जे माणूस माझ्या आनंदाच्या आड येतं त्याचा आनंद हिरावून मी घेतोच, आणि घेतला तर काय वाईट आहे, मग तू आता मर तुझ्या हेण्याच, असं म्हणतो आणि किचनमधून निघून जातो. आता इकडे युगंधर आणि त्याची बहीण मंदिरातून घरी आलेले असतात आणि रूममध्ये येऊन पाहतात तर काय, वेण्या तयार निम्म्या केलेल्या असतात आणि निम्म्या सुनीताताई करत असतात. आता त्या वेण्या पाहून ती मुलगी खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते, हे वेण्या कोणी केल्या आहेत, आनंदीने केले आहेत का. त्यावेळेला सुनीताताई घाबरतच म्हणत असतात, हो आनंदीताईनीच केलं आहे. आता पृथ्वी म्हणत असतो, सुनीताताई तुम्ही का करता आहात बरं, आनंदी कुठे आहे, आणि आनंदीला हे काम करायला सांगितलं होतं ना. त्यावेळेला आता ती मुलगी खूपच चिडलेली असते. आता ती काय करते, 2 वेण्या हातामध्ये घेते आणि पाहते तर काय, एक पिवळं आणि एक लाल गुलाबाचं फूल घालायला आनंदीला सांगितलेलं असतं, पण तिने तसं घातलेलंच नसतं, म्हणून ती खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते, हा काय घोळ घालून ठेवलाय त्या आनंदीने, मी तिला वेण्या कशा करायला सांगितल्या होत्या आणि तिने पूर्णपणे चुकीच्याच केल्या आहेत. त्यावेळेला ती म्हणत असते, कुठे गेली बरं ही आनंदी, तिला एक छोटंसं काम सांगितलं होतं ते सुद्धा करता आलं नाही. आता सुनीताताई म्हणत असतात, अहो ताई मला थोडा वेळ द्या ना, मी करतोय हे सगळं. त्यावेळेला ताई पृथ्वी म्हणत असतो, अहो सुनीताताई वेळ तर नाहीये ना, म्हणून तिला करायला सांगितलं होतं, विश्वास ठेवून एक छोटंसं काम काय सांगितलं तर लगेच ही सुद्धा आमच्यावर फिरून पडली. आता ती मुलगी म्हणत असते, कुठे गेली बरं ही, हिला सांगितलेलं एक काम होत नाही का. आता ती खूप जोरजोराने आनंदी आनंदी करून हाका मारायला लागलेली असते. आता पृथ्वी म्हणत असतो, अगं असू दे, आता चिडून काय होणार आहे बरं. त्यावेळेला ती म्हणत असते, अरे मी तिला एक छोटंसं काम सांगितलं होतं आणि प्रत्येक वेणीमध्ये एक लाल आणि एक पिवळं फूल घालायला सांगितलं होतं, तिने हे काय करून ठेवला आहे, सगळा गोंधळ सगळा तिने मूडच घालवून टाकला आहे. आता इथे पृथ्वी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती शांतच होत नसते. आता ती रागारागानेच खाली येत असते, आनंदी आनंदी करून हाका मारतच येत असते. आता खाली येऊन पाहते तर काय, आनंदी डायनिंग टेबलवर वटपौर्णिमेची थाळी तयार करत असते आणि सगळं साहित्य ताटाच्या बाजूनेच असतं आणि ती हाताने सगळं साहित्य असं स्पर्श करूनच ताटामध्ये ठेवत असते. आता हे सगळं पाहतात ती दोघं जण. आता या दोघांना आनंदीचं हे वागणं थोडंसं वेगळंच वाटतं. आता पृथ्वी तर एकसारखा आनंदीच्या या वागण्याकडे पाहत असतो. आता इथे आनंदी हळूहळू ताटामध्ये स्पर्श करूनच एक एक वस्तू ठेवत असते. आता ते पाहिल्यानंतर ती मुलगी म्हणत असते, ही आनंदी अशी का करत आहे बरं, तिच्या समोर तर ते फळ ठेवलं आहे पण तिच्या हाताला सुद्धा लागत नाही आणि तिला ते सापडत सुद्धा नाहीये, हिला दिसत वगैरे नाहीये ना का. त्याला पृथ्वी म्हणतो, थांब 1 मिनिट, काहीतरी गोंधळ आहे. आता तेवढ्यातच सुनीताताई तेथे आलेले असतात. आता त्यांना पृथ्वी विचारत असतो की
सुनीता ही आनंदी अशी का करत आहे बरं? फळ तिथे जवळच आहे पण तिला का सापडत नाही? ते तिला दिसत वगैरे नाही आहे का? आता पहिल्यांदा पृथ्वीने विचारल्यानंतर सुनीताताई काहीच बोलत नाहीत. नंतर पृथ्वी विचारतो, सुनीता मी काय विचारत आहे, तिला दिसत नाही का? त्यावेळेला सुनीताताई सुद्धा हो असं म्हणतात. आता ते ऐकून त्या मुलगीने तर तोंडालाच हात लावलेला असतो. त्या दोघांनाही जबरदस्त धक्का बसलेला असतो. इकडे आता आनंदीच्या हातून आंबा खाली पडलेला असतो. सुनीताताई धावतच येतात आणि तो आंबा उचलून आनंदीच्या हातात देतात. आता इकडे सुनीताने हातात आंबा दिल्यावर आनंदी म्हणते थँक्यू सुनीताताई. आणि आज बघा ना त्या वेणीमध्ये सगळा रंगांचा गोंधळ माझ्या हातून झाला. सुनीताताई सगळं सावरले ना, तुम्ही केलंय ना व्यवस्थित? त्यावेळेला आता सुनीताताई म्हणतात हो हो मी सगळं अगदी व्यवस्थित केलं आहे. आता आनंदीचं हे बोलणं ऐकून पृथ्वी आणि त्याच्या बहिणीला धक्का बसलेला. आता इथे सुनीताताई आनंदीला म्हणत असतात, आनंदीताई राहिलेल्या वेण्या मी करून येते पटकन असं म्हणून त्या पृथ्वी आणि त्या मुलगीच्या रूममध्ये निघून जातात. इकडे आता आनंदी ताट घेऊन किचनमध्ये जात असते. तेवढ्याच शिल्पा पाठीमागून जोराने तिच्या दंडाला धरते आणि स्वतःकडे वळवते आणि म्हणत असते, आनंदी तू दिसतेस तेवढी साधी नाहीस बरं का, तू खूप पोचलेली मुलगी आहेस. माझ्या भावाला तू बोलण्यामध्ये इमोशनली ब्लॅकमेल करूनच स्वतःच्या बोलण्यामध्ये आणलं. माझ्या भावाला मी बरोबर ओळखते. माझा भाऊ अतिशय भोळा आहे आणि त्याला तू फसवलंस ना, गोड गोड बोलून उगाच रडून त्याला त्या बोलण्यात आणलंस ना तुझ्या. पण थांब, तुला काय वटपौर्णिमेचा उपवास करायचा आहे? तुला वडाची पूजा करायची आहे? थांब, तुझी गंमतच करते आता. आता इथे शिल्पाताई काय करतात, आनंदीचं तोंड एकदम गच्च धरतात आणि तिचा उपवास सोडण्यासाठी तिच्या तोंडात मिठाई घालत असतात, कोंबत असतात. आणि आनंदी खूप जोराने ओरडत असते, शिल्पाताई काय करताय तुम्ही? सोडा बरं असं म्हटल्यानंतर शिल्पा काही ऐकायलाच तयार नसते. जबरदस्तीने तिचा उपवास मोडण्याचा प्रयत्न करत असते. आता इकडे तेवढ्यातच समिताची मुलगी येते आनंदी म्हणून हाक मारून आणि पृथ्वी सुद्धा तिच्यासोबत असतो. आता त्या दोघांना पाहून शिल्पा पटकन आनंदीला सोडते. आता इथे पृथ्वी येऊन आनंदीला म्हणत असतो, आनंदी तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवून ठेवलीस बरं? त्याला आनंदी म्हणत असते, कोणती गोष्ट, कोणती लपवली मी? त्यावेळेला ती मुलगी सुद्धा म्हणत असते, हो आनंदी तू आमच्याशी खोटं का बोललीस बरं? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, काय मी तुमच्याशी खोटं बोलले? काय खोटं बोलले बरं? त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, तुला दिसत नाही हे आम्हाला का सांगितलं नाहीस बरं तू? आता शिल्पा स्वतःच्या मनामध्येच म्हणत असते, अरे बापरे, मुलांना कळालं वाटतं की ही आंधळी आहे ते. इकडे किचनमध्ये कुकर मात्र चांगलाच तापत असतो. इकडे आता पृथ्वी म्हणत असतो, आनंदी काय विचारतोय तुला? आता ती मुलगी खडसावून शिल्पाला म्हणत असते, आत्या तुला माहीत असताना सुद्धा तिला कसं कामाला ठेवलंस बरं? आणि ती कशी काय घरातली कामं करते आपल्या? त्याला शिल्पा म्हणत असते, अगं थोडं हळू बोल, अगं बिचारी आंधळी आहे, गरीब आहे, म्हणूनच तिला आपल्या घरात कामाला ठेवलं, थोडी मदत होईल ना आपल्यामुळे तिला. आता शिल्पा त्या दोघांना सांगत असते, आणि हे जर तुमच्या बाबांना कळालं ना तर लगेच हिला कामावरनं काढतील आणि आपण हे गुपित आपल्या तिघांमध्येच ठेवूया असं शिल्पा म्हणत असते. तेवढ्यातच युगंधर तेथे आलेला असतो आणि म्हणत असतो, गुपित? कसलं गुपित? माझ्यापासून काय लपवत आहात बरं? आता युगंधर शिल्पाला खडसावून म्हणत असतो, कसलं गुपित? माझ्यापासून काय लपवलं आहेस तुम्ही? त्याला शिल्प शांतच बसते. आता पृथ्वी म्हणत असतो, घरातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे असा काही नियम आहे का? त्याला शिल्प म्हणत असते, अरे पृथ्वी थोडा शांत राहा बरं तू. आता शिल्पा म्हणत असते, काही नाही रे युगंधर, समिधा दरवर्षी सुहासिनींना वेण्या द्यायची ना, मग तीच परंपरा या दोघांनी चालवायचं ठरवलं आहे. या दोघांनी वेण्या तयार केल्या आहेत आणि त्या सुहासिनींना देणार आहे आणि हेच गुपित होतं, तुला सांगायचं नव्हतं पण तू आता ऐकलंस, काही हरकत नाही. त्यावेळेला ती मुलगी सुद्धा युगंधरकडे पाहून चेहऱ्यावर हसू आणते. आता तेवढ्याच सुनीताताई त्या वेण्या घेऊन तेथे येतात. आता शिल्पाताई म्हणतात, हे बघ सगळ्या वेण्या तयार सुद्धा झाल्या आहेत. आता त्या वेण्या पाहून मुलगीकडे पाहून युगंधर म्हणत असतो, अरे वा, आईची आठवण म्हणून ही परंपरा तुम्ही चालू ठेवलीत हे पाहून मला खूपच बरं वाटलं आहे. त्यावेळेला आता पृथ्वी रागानेच म्हणत असतो, इतके वर्ष आम्ही मुंबईला होतो त्यावेळेला कोणी ही परंपरा केलीच नसेल ना. त्यावेळेला आता युगंधरला पुन्हा पृथ्वीचा राग आलेला असतो. आता मुंबईवरून आम्ही इथे आलो आहे म्हटल्यानंतर आमच्या आईची परंपरा आम्हीच चालवणार ना. आता मुंबईवरून आम्ही इथे आलो आहे म्हटल्यानंतर आमच्या आईची परंपरा आम्हीच चालवणार. आम्हाला तुमच्या स्तुतीची अजिबात गरज नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही यामध्ये लक्ष घालू नका. त्यावेळेला ती मुलगी काय करते, त्या वेण्या स्वतःच्या हातामध्ये घेते. आता पृथ्वी काय करतो, त्या मुलगीजवळ येतो, त्यातील एक वेणी उचलतो आणि पहिली वेणी
आनंदीच्या हातामध्ये देतो आणि म्हणत असतो, आनंदी ही वेणी पहिली तुझ्यासाठी. आता आनंदी सुद्धा पृथ्वीला थँक्यू म्हणत असते. आता पृथ्वीची बहीण मात्र काय करते, आनंदी जवळ येते आणि म्हणत असते, आनंदी तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे म्हटल्यावर तुझं लग्न झालं आहे ना, मग तुझा सुखी संसार चालू असेल ना, तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे बरं. आता नवऱ्याचं नाव काय हे विचारल्यानंतर शिल्पा आणि युगंधर मात्र चांगले चकितच झालेले असतात. आता आनंदी नेमकं काय सांगणार आहे ते आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. आता आनंदी इथे शांत तर उभारली आहे, पण तिला तिच्या नवऱ्याचं नाव सांगणं भागच आहे, पण ती आता कोणाचं नाव सांगते हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आता पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की विद्याधरच्या कुकरच्या प्लॅनिंगमुळे आनंदी वडाची पूजा करायला जाऊ शकणार नाही. आता तिच्या बदल्यात युगंधर स्वतः वडाची पूजा करायला जाताना पाहायला मिळणार आहे. तर येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे.